एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर सक्सेस झाल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. कारण ठाकरेंची तोप समजले जाणारे आणि तोडा ऑपरेशन राबवणारे अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीला सोडून महायुतीला साथ दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटासह महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. दानवे सुद्धा एकनाथ शिंदेंच्या गटात जाणार आहेत का? काय आहे महायुतीला साथ देण्याचं प्रकरण? महाविकास आघाडीचा पॅनल असतानाही अंबादास दानवे यांनी महायुतीला का साथ दिली आहे? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनं राज्याच्या राजकारणात एक अतिशय अनपेक्षित वळण घेतलंय. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या महायुती पुरस्कृत पॅनलशी संधान बांधल्यानं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत पॅनल मैदानात असताना आणि स्वतः अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे अत्यंत महत्त्वाचे शिलेदार मानले जात असताना त्यांनी घेतलेला हा निर्णय राजकीय अचंबित करणारा ठरलाय. या निर्णयामुळे केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्याच नव्हे तर आगामी काळातील राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 4 दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या काही खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच आता दानवे यांनी स्थानिक पातळीवर घेतलेल्या या भूमिकेमुळे ठाकरेंच्या दानवेंची भाजपला साथ अशा चर्चांना उधाण आलं असून यामागे नव्या राजकारणाचे संकेत आहेत का, असा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. बँकेच्या एकूण 21 संचालक पदांसाठी सुरुवातीला तब्बल 120 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. यावरून या बँकेचे जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय महत्त्व किती मोठं आहे हे स्पष्ट होतं. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यामध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडल्यात आणि तब्बल 83 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या मोठ्या माघारीमुळे निवडणुकीचे संपूर्ण चित्रच पालटून गेलंय. त्यातच वैयक्तिक मतदारसंघातून दाखल झालेल्या एकमेव अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान अवैध ठरल्यामुळे ते एक पद आता रिक्त राहणार आहे. परिणामी उर्वरित 20 संचालक पदांपैकी 8 जागांवरचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं घोषित करण्यात आलंय. या बिनविरोध आलेल्या उमेदवारांमध्ये महायुतीचं स्पष्ट वर्चस्व दिसून आलं असून त्यात शिंदे गटाचे 5, भाजपचे 2 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार बिनविरोध झालाय. आता उर्वरित 12 महत्त्वाच्या जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात उरले असून त्यांच्यात आता अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. परंतु या संख्याबळापेक्षा ही अधिक चर्चा सध्या अंबादास दानवे यांच्या भूमिकेची सुरू आहे. अंबादास दानवे यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलऐवजी थेट महायुतीच्या गोटात सामील होणं हा ठाकरे गटासाठी खूप मोठा धक्का मानला जातोय. ते बिगर शेती संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवत असून या मतदारसंघात ते थेट भाजपचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्यासोबत महायुतीच्या कब्बशी व अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. दानवे यांना या पॅनलमध्ये सामावून घेण्यासाठी महायुतीनं आपले आधीचे उमेदवार विशाल कदम यांना अर्ज मागे घेण्यास लावले. यावरून महायुतीनं दानवे यांच्यासाठी किती मोठी राजकीय तडजोड केली आहे हे दिसून येते. आता दानवे आणि मंत्री अतुल सावे यांच्या महायुती पॅनलची थेट लढत महाविकास आघाडीच्या जगन्नाथ काळे, बाबूराव पवार आणि देवयानी डोणगावकर यांच्या छत्री चिन्हाच्या पॅनल सोबत होणार आहे. पक्षाचे एवढे मोठे पद भूषवणारे नेते जेव्हा विरोधी कोटात जाऊन निवडणूक लढवतात तेव्हा त्यांचे राजकीय पडसाद उमटणं स्वाभाविकच असतं. या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वादळ निर्माण झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी आपली बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मांडलेली भूमिका सहकार क्षेत्रातील जुन्या पायंड्याला धरून असली तरी सद्य राजकीय परिस्थिती ती किती लागू पडते यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दानवे यांच्या मते जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी असते. त्यामुळे सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारणाला थारा दिला जाऊ नये. या निवडणुकीत माजी आमदार नितीन पाटील यांना साथ देणं आणि स्थानिक संस्था बळकट करणं हाच आपला एकमेव हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा पातळीवरील संस्था वाचवण्यासाठी आणि त्या चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी अनेकदा सर्वपक्षीय नेते एकत्र येतात आणि हा निर्णय निव्वळ स्थानिक समीकरणांचा भाग असून याचा मुख्य प्रवाहातील राजकारणाशी किंवा महायुतीशी कोणताही थेट संबंध नाही, असा दावा दानवे यांनी केलाय. सहकारात पक्षाचे जोडे बाजूला ठेवून काम करणाऱ्याचा इतिहास महाराष्ट्राला नवा नाहीये. हे जरी खरं असलं तरी दानवे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याकडून अशा प्रकारची मवाळ किंवा तडजोडीची भूमिका घेतली गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते या भूमिकेकडे केवळ स्थानिक तडजोड म्हणून पाहणं चुकीचं ठरेल. या घटनेची पार्श्वभूमी अत्यंत संवेदनशील आहे. अवघ्या 4 ते 5 दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या काही प्रमुख खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. हा धक्का ताजा असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते थेट भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवारांसोबत एकाच व्यासपीठावर येऊन आणि त्यांच्याच चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ठाकरे गटामध्ये अंतर्गत पातळीवर सर्व काही आलबेल नाही याचे स्पष्ट संकेत मिळतात.
खासदारांच्या फुटीनंतर पक्षात निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा हा पुढचा टप्पा असू शकतो अशी भीती कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जाते. अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगरातील ठाकरे गटाचे सर्वात प्रमुख आणि आक्रमक चेहरे मानले जातात. त्यांनी जर महायुतीसोबत हातमिळवणी केली तर जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला महायुतीनं या परिस्थितीचा अत्यंत हुशारीने वापर करून घेतलाय. अंबादास दानवे यांच्यासारखा मोठा नेत्याला आपल्या पॅनलमध्ये ओढून महायुतीनं केवळ जिल्हा बँकेवरील आपलं वर्चस्व मजबूत केलं नाहीये, तर ठाकरे गटाला मानसिक आणि राजकीयदृष्ट्या बॅकफुटवर ढकललंय. मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरे या महायुतीच्या सर्वच दिग्गजांनी या निवडणुकीत सुरुवातीपासूनच मोठी रणनीती आखली आहे. 8 जागा बिनविरोध जिंकून त्यांनी अर्धी लढाई आधीच जिंकली होती आणि आता दानवेंच्या प्रवेशामुळे उर्वरित 12 जागांवरही त्यांचं पारडं जड झालंय. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणाचा इतिहास हा प्रामुख्यानं पक्षविरहित सरकार आणि सर्वपक्षीय तडजोडींवर आधारलेला राहिलाय. या बँकांच्या निवडणुकांचा सर्वात मोठा इतिहास असा आहे की त्या कधीही अधिकृत राजकीय पक्षांच्या चिन्हावर किंवा नावावर लढवल्या जात नाहीत. जिल्ह्यातील मातब्बर नेते राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून एकत्र येतात आणि स्वतःचं स्वतंत्र पॅनल तयार करतात. यामुळेच विधानसभा आणि लोकसभेत एकमेकांचे कट्टर वैरी असणारे काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते जिल्हा बँकांच्या निवडणुकीत मात्र एकाच पॅनलमधून खांद्याला खांदा लावून लढताना दिसत आहेत. या बँकांच्या सत्तेवर नेहमीच पक्षापेक्षा जिल्ह्यातील ठराविक बड्या नेत्यांचा आणि त्यांच्या वैयक्तिक गटांचा वरचष्मा राहिलाय. ग्रामीण भागातील शेतकरी, विकास सोसायट्या, साखर कारखाने आणि दूध संघांवर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता या बँकेत आपलं स्थान टिकून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. जिल्हा बँकेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील शेती आणि सहकार क्षेत्राला कर्ज पुरवठा करणे हा असतो. त्यामुळे बँक सुरक्षित आणि सक्षमपणे चालवण्यासाठी राजकीय वाद बाजूला ठेवून सर्वपक्षीय एकमत राखण्याची या बँकांची फार जुनी परंपरा आहे. थोडक्यात सांगायचं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचा इतिहास हा राजकीय वैरापेक्षा स्थानिक हितसंबंध जपण्यासाठी आणि सहकार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या व्यावहारिक तडजोडींचाच राहिला. थोडक्यात सांगायचं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचा इतिहास हा राजकीय वैरापेक्षा स्थानिक हितसंबंध जपण्यासाठी आणि सहकार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या व्यावहारिक तडजोडींचाच राहिला. दानवे यांनी स्वतः म्हटल्याप्रमाणे सहकारात पक्ष आणायचा नसतो. बँकेला राजकीय वादाचा आखाडा बनवल्यास त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना आणि सहकारी संस्थांना बसू शकतो. त्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांसोबत समन्वय साधून त्यांनी सहकाराला प्राधान्य दिले असण्याची दाट शक्यता आहे. सहकारी संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमधील मंत्र्यांचा आणि प्रशासनाचा पाठिंबा आवश्यक असतो. मंत्री अतुल सावे यांच्यासोबत मिळून काम केल्यास स्थानिक संस्थांचे प्रश्न अधिक वेगाने सुटू शकतात हा त्यामागील दृष्टिकोन असू शकतो. सहकार क्षेत्रात वैयक्तिक संबंध आणि शब्दाला मोठं महत्त्व असतं. माजी आमदार नितीन पाटील आणि जिल्ह्यातील इतर जुन्या सहकाऱ्यांशी असलेले संबंध टिकवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा. मात्र शेवटी अंबादास दानवे यांचा हा निर्णय केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित राहतो की यातून भविष्यातील एका नव्या राजकीय समीकरणाची पायाभरणी होते हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.